जेवढा मोठा आपला संघर्ष आहे तेवढाच मोठा वाघ्या आपला विजय सुद्धा असेल. वाघ्याला आणि बुलेटला भरून घेतलं. आज गावा शेजारी मैदान होतं त्याच्यामुळे लवकर निघालो होतो. आता ही दुसरी गाडी कुठली ती भावांना तुम्हाला ओळखावं लागेल. मैदानावर आल्यावरती वाघ्याला उतरून घेतलं. आपली गाडी 22 मध्ये पळणार होती. त्याच्या आधी वाघ्याला पाणी करून भंडारा करून घेतला. गावाजवळचं मैदान असल्यामुळे वाघ्याचं आणि बुलेटचं पण नियोजन केलं. दोघांना वेगवेगळं पहिरं होतं. आज आपला वाघ्या ट्रिपल हिंद केसरी विराटभर पळणार होता. नियोजनाचा बादशाह प्रमोद भैया सुद्धा आलतं. आमचं आणि आमच्या वाघ्याचं नशीब एवढं चांगले की आम्ही एवढ्या मोठ्या पायऱ्यात आज पळणार होतो. शेटजीचा विश्वास होता आपल्या वाघ्यावरती म्हणून एवढा मोठा पायरा आपल्याला दिलता त्यांनी. विराटचा जर तुम्ही भावांना इतिहास बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल विराट आज पोतर कधीच एवढ्या बारक्या पायऱ्यात पळालेला नाही. आणि आज छकडं वाढायची जबाबदारी आपल्या समा भाऊवर आलती. शेजारच्या तासात मामा पण आपल्या बुलेटला घेऊन खाली आलतं. 22 मध्ये गाडी पळणार होती त्याच्यामुळे लगेच बैल झुपायला घेतली. शेटजीने त्यांच्या पद्धतीने विराटला झुपून घेतलं आणि आज वाघ्याला झुपायची जबाबदारी आपल्या अक्षा भावाकडे होती. आपल्या वाघ्यावरती विश्वास असल्यामुळे संतू ड्रायव्हर मोरगाववरून आपली गाडी आणण्यासाठी आलतं. फक्त सोन्याने दावे टाकले. प्रज्वल बाईनं मागे दावे बांधून घेतली. एकाच व्हिडिओत भावांना 2-2 हिंद केसरी ड्रायव्हर आहेत. पलीकडे विठ्ठल नाना आहेत बुतकर आणि अलीकडे संतू ड्रायव्हर मोरगावकर. वाघ्याची विराटची सुट्टी ओके मध्ये झाली. वाघ्या खालनं बी चांगलं ओके मध्ये निघून गेला. एवढ्या मोठ्या स्पीडच्या बैलावर बी आपलं वासूर चांगलं पळतंय. भावाने या गोष्टीचा भरपूर आनंद आहे. शेटजीला आपण शब्द दिला होता आमचा वाघ्या तुम्हाला नाराज करणार नाही. गाडी चुकी लागली. वरती धरायला पोर होती त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. 22 मध्ये गटपात झाली गाडी त्याच्यामुळे आकडे टाकून घेतलं. त्यानंतर आलून वाघ्याला सावली केली मस्तपैकी. ऊन वाढलं होतं. बाकीचं गट सुटत होतं त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊन आपण नाश्ता करून घ्यावा. सिमीच्या चिठ्ठ्या निघत असताना सगळ्याच्या